नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऑसोलेशन चा 9 नंबरचा व्हिडिओ पाहतोय. ऑसोलेशन नंबर 8 मध्ये आपण काय पाहिलं होतं, ठीक आहे, की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पाहिलं होतं, की ज्याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती एनर्जी काही गोष्टी त्याच्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. त्यातल्या मग सुरुवातीला आपण त्याची कायनेटिक एनर्जी काढली, दॅट इज ई के इज इक्वल टू हाफ ऑफ के into bracket a square minus x square. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काढली आपण ep is equal to half of k into x square. टोटल एनर्जी काढली आपण म्हणजे half of k into a square. ठीक आहे, at any position p. At mean position it is entire energy is kinetic. At extreme position the entire energy is the potential. त्याच्यानंतर आपण दोन स्पेशल केस पाहिल्या होत्या. त्या दोन स्पेशल केसमध्ये अगदी सुरुवातीला पहा, एक्स जर प्लस मायनस ए अपॉन √2 एवढं असेल, प्लस मायनस ए अपॉन √2, तर अशा वेळेला 50% कायनेटिक एनर्जी असेल आणि 50% पोटेन्शियल एनर्जी असेल. इट मीन्स द कायनेटिक एनर्जी इज सेम ॲज द पोटेन्शियल एनर्जी. ही एक केस पाहिली आहे. दुसरी केस काय पाहिली आपण, इफ एक्स इज इक्वल टू ए अपॉन 2 असं असेल, प्लस मायनस ए अपॉन 2, तर अशा वेळेला पोटेन्शियल एनर्जी किती असेल, इट इज ओनली 25% ऑफ टोटल एनर्जी. EP इज इक्वल टू 25% अँड EK इज इक्वल टू 75% ऑफ टोटल एनर्जी. ठीक आहे, तर या दोन स्पेशल केस आणि याचे वेगवेगळे फॉर्म्युले. आणि मेन पोझिशनला एंटायर ही कायनेटिक असते, एक्स्ट्रीमला एंटायर ही पोटेन्शियल असते, आणि त्याचा ग्राफ, त्याचा कर्व, एनर्जी कर्व, स्ट्रेट लाईन विच शोज द एनर्जी दॅट इज द हाफ ऑफ के ए स्क्वेअर, है ना. डॉटेड लाईन दाखवला आपण, हाफ ऑफ के ए स्क्वेअर, जो असा कॉन्वेक्स पार्ट आहे विच इंडिकेट द कायनेटिक एनर्जी कर्व. मीन्स इट इज मॅक्सिमम ॲट मीन पोझिशन अँड मिनिमम और 0 ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यानंतर आपण जो असा कॉन्केव कर्व आहे ना, ट्रफ आहे, तो काय इंडिकेट करतो, पोटेन्शियल एनर्जी. इट इज मॅक्सिमम ॲट एक्स्ट्रीम एनर्जी, सॉरी मॅक्सिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड मिनिमम ॲट मीन पोझिशन. ओके, तेवढा भाग लक्षात ठेवायचा. आज आपण जो पुढचा भाग पाहायचा आपल्याला तो म्हणजे सिंपल पेंडुलम. बघा, सिंपल पेंडुलम मध्ये सुरुवातीला दोन डेफिनेशन लक्षात ठेवायचे. त्यामध्ये पहिली डेफिनेशन जी आहे ती आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम. व्हॉट इज आयडियल सिंपल पेंडुलम? A pendulum or a heavy particle, small heavy particle or heavy point mass असं म्हणलं तरी चालेल. Heavy particle, heavy point mass, suppose that is very small but it is very heavy, suspended by the massless, suspended by massless and inextensible flexible string from the rigid support, called ideal simple pendulum. Ideal simple pendulum, it is a heavy particle or a small heavy mass suspended by massless inextensible flexible string from the rigid support, called ideal simple pendulum. But ideal simple pendulum cannot be realized in practice because the point is not heavy. एक पॉइंट आहे तो खूप हेवी घेतला असं होतं का, पॉइंट मास कॅनॉट बी हेवी. सेकंड थिंग, द स्ट्रिंग जी आहे ती मासलेस पॉसिबल आहे का, नाही. किती जरी आपण हलकी स्ट्रिंग घेतली तरी त्याला काहीतरी मास असेलच. सो द आयडियल सिंपल पेंडुलम कॅनॉट बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस बिकॉज ऑफ द पॉइंट हेवी मास अँड मासलेस स्ट्रिंग. So we use the practical simple pendulum. What is the practical simple pendulum? Let us see the practical simple pendulum. A practical simple pendulum in which a heavy
sphere, a heavy sphere, a dense sphere is suspended by, आता या ठिकाणी सस्पेंडेड बाय ही स्ट्रिंग जी घेतोय आपण ती कशी घेतोय आपण लाईट, म्हणजे या ठिकाणी आधी आपण मासलेस म्हणतो ना आपण त्याला, मासलेसच्या ठिकाणी काय करतोय आपण लाईट, हलकी लाईट. आता दोरी कुठलीही घेतली ठीक आहे तर ती कशी असू शकते, इनएक्सटेन्सिबल असू शकते, इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल असू शकते. म्हणजे या ठिकाणी इथं मासलेसच्या ठिकाणी काय करतोय आपण लाईट हा शब्द टाकतोय आपण, आणि पॉइंट मासच्या ठिकाणी काय करतोय आपण हेवी स्पेअर, पॉइंट मास, किंवा तुम्ही या पुस्तकात त्याला हेवी पार्टिकल म्हणलंय, हेवी पार्टिकल. याच्याऐवजी आपण काय रिप्लेस करतोय हेवी स्पेअर, की ज्याला आपण बॉब असं म्हणतो, बॉब. म्हणजे हा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम झाला, त्याच्यामध्ये हेवी स्पेअर is suspended by light, inextensible and flexible string from the rigid support. आता प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम आपल्याला प्रॅक्टिकली पाहायचं आहे, त्यासाठी मी इथं या ठिकाणी एक डेमो पाहायचा आपल्याला. मी एक दोरीच्या साह्याने एक स्पेअर, हेवी स्पेअर कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, दिस इज द हेवी स्पेअर विच इज कनेक्टेड टू द स्ट्रिंग. दॅट स्ट्रिंग इज फ्लेक्झिबल, इनएक्सटेन्सिबल, ताणली जात नाही, रबर नाही येते, इनएक्सटेन्सिबल. ओके, आणि सस्पेंडेड बाय द रिजिड सपोर्ट. सो दिस इज द प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. इट इज नॉट आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलममध्ये काय, ही स्ट्रिंग कशी असते, मासलेस असते, आणि हा जो हेवी स्पेअर आहे तिथे काय असतो, हेवी पार्टिकल असतो किंवा हेवी पॉइंट मास असतो. हा बदल आहे आयडियल सिंपल पेंडुलम आणि प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. तेही लक्षात ठेवायचं आहे की व्हाय द आयडियल सिंपल पेंडुलम कॅनॉट बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस, बिकॉज ऑफ द हेवी पॉइंट मास इज नॉट पॉसिबल अँड मासलेस स्ट्रिंग इज नॉट पॉसिबल. ओके, देन नेक्स्ट याच्या पुढचा जो भाग आहे तो परीक्षेत विचारतात, फाइंड द पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी व्हॉट इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम लक्षात ठेवायचं. लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम इज द length of the string plus radius of the heavy sphere. याचा अर्थ मी जर एक डायग्राम काढली इथे, ठीक आहे, इथे एक डायग्राम काढली की ज्याच्यामध्ये काय करतोय मी, इथं एक स्पेअर काढतोय, हेवी स्पेअर आहे, ठीक आहे, ज्याचा रेडियस किती आहे r. तर लेंथ कुठून असते, याच्या सेंटर पासून असते आणि पॉइंट ऑफ सस्पेन्शन पर्यंत. ठीक आहे, दिस इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. This is L, small l is the length of the string and the small r is the length of the radius of the sphere. So लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला. Capital L is the length of simple pendulum which measure from the center of gravity of that heavy sphere. Okay. तर या ठिकाणी इथं आपल्याला पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम विचारलेलं असेल किंवा विचारतात, तर सुरुवात कशी करायची आहे. ठीक आहे, आपल्या आर्टिकलचं नाव काय आहे, पिरियड ऑफ सिंपल प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, पी, याचं एक्सप्रेशन आपल्याला विचारलं. ठीक आहे, तर ते एक्सप्रेशन आपल्याला कसं डिराईव्ह करायचं. लेट अस कन्सिडर अ हेवी स्फिअर ऑफ मास m is connected by the length L and the small r is the radius of the sphere connected to a heavy sphere of mass m and radius r connected by the string, suspended by the string of the length L from the rigid support at a point O. ठीक आहे, तो पॉइंट ऑफ सस्पेन्शन जो आहे तो कुठला आहे, O. Then, so the length of the simple pendulum is the L is equal to small l plus r. ठीक आहे, इथून अशी सुरुवात केली तरी चालते. याच्यानंतर पुढे पहा काय करायचं. When it is at the mean position or equilibrium position, this is A position. ठीक है, it means the tension along the string and the weight
which are equal in magnitude but opposite direction, so resultant force is 0. So it is in the mean or the equilibrium position. It is just below the point of suspension. ठीक आहे. तर या ठिकाणी तो स्पेअर जो आहे तो स्थिर राहतोय, कारण रिझल्टंट फोर्स कसा आहे, 0 आहे. मग या पोझिशनला त्याची इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणतोय आपण, मीन पोझिशन. इफ आय डिस्प्लेस दॅट पोझिशन अँड रिलीज्ड, then I displace the position of that heavy sphere and released, then it will oscillate about its mean position. So याच्यामध्ये एक भाग लक्षात ठेवायचा ऑसिलेट करताना, की याचा प्लेन जो आहे इट ऑसिलेट इन व्हर्टिकल सिंगल प्लेनमध्ये तो या व्हर्टिकल सिंगल प्लेनमध्ये तो काय झाला पाहिजे, ऑसिलेट झाला पाहिजे. मी याला फक्त ओढतो आणि त्याचा प्लेन चेंज होणार नाही असा त्याला काय करतो या ठिकाणी सोडून देतो. सो दिस मोशन ऑफ द हेवी स्पेअर, दॅट स्पेअर इज अ सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि त्याचा आपल्याला एक फेरी पूर्ण करण्याकरता लागणारा वेळ, दॅट इज पिरियड आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतं, तो व्हेन इट इज ॲट डिस्प्लेस्ड पोझिशन व्हॉट हॅपन, बिकॉज ड्यू टू विच इट ब्रिंग्स और इट मूव्स टुवर्ड्स द मीन पोझिशन और इक्विलिब्रियम पोझिशन. तर या ठिकाणी इथं आपल्याला पाहायचं आहे काय होतं ते. व्हेन the sphere is displaced from the mean or equilibrium position released, then it will oscillate about the mean position in a single vertical plane. Let the theta is the angular displacement. Let the theta is the angular displacement. Theta is the angular displacement. Then draw the diagram. In a displaced position, what happens? Suppose that this is displaced position, this is the mean position, that is A. This is displaced position, that is a B. And this is another displaced position, that is C. Okay. The angular displacement of the ball or the sphere, heavy sphere, is theta. थीटा त्याचं काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे व्हेन इट इज ॲट अ डिस्प्लेस्ड पोझिशन. ठीक आहे. व्हेन इट इज ॲट बी, देर आर टू फोर्सेस ॲक्ट ऑन द स्पेअर. ठीक आहे. टू फोर्सेस ॲक्ट ऑन द स्पेअर. द फर्स्ट वन, इट टेन्शन टी डॅश. द फोर्स टेन्शन टी डॅश. लक्षात ठेवा, पिरियडसाठी आपण कॅपिटल टी वापरतोय, पण टेन्शनसाठी टीच वापरून चालेल का, नाही, थोडा सिम्बॉल वेगळा वापरावा लागेल. सो द फोर्स टेन्शन टी डॅश विच इज इन द स्ट्रिंग, विच इज अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, दिस टी डॅश. ओके. आपण फक्त फोर्स टी डॅश ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन ओ डायरेक्शन लिहिणं गरजेचं आहे. दोनच फोर्स ऍक्ट होत आहेत. ओके. सेकंड फोर्स एम जी, इट्स वेट विच ऑलवेज ऍक्ट्स वर्टिकली इन द डाउनवर्ड डायरेक्शन, mg. Okay, the tension and mg, these two forces act on the ball in a displaced position. Direction सांगणं गरजेचं आहे. ओके. देन इन दिस केस त्या स्फिअरची मोशन जी आहे ती मोशन या प्लेनमध्ये आहे किंवा या दिशेमध्ये आहे का, नाही, ती अशी आहे. याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, mg इज रिझॉल्व इन टू कंपोनंट. टी रिझॉल्व करून चालेल का, नाही चालणार. ठीक आहे. सो mg रिझॉल्व टू कंपोनंट, mg resolve into two component. The first component, याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण याला असं सरळ पुढे रेष ओढली आहे, तशी सरळ रेष ओढली तर हा अँगल आणि हा अँगल, दोन्ही अँगल कसे असतील, सेम थीटा. आता या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला एक पॅरलोग्राम तयार करावं लागेल की जेणेकरून आपल्याला तो पॅरलोग्राम वापरता येईल. इथं आपल्याला हा एक कंपोनंट असेल विच इज परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग आणि हा असेल विच इज अलॉंग द स्ट्रिंग अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. ओके. तर या ठिकाणी हा ॲडजसंट कंपोनंट आहे. याचा अर्थ याची किंमत काय असेल, mg cos थीटा.
ठीक है, mg चा adjacent component cos, opposite sin. So this is the mg sin theta, mg sin theta. Okay, in a displaced position there are two forces act on the bob, that is weight which acts vertically in downward direction and tension along the string towards the point of suspension. Here mg is only two component, mg cos theta along the string which balances the tension T dash in the string. mg cos theta and tension T dash क्या होता है एकमेकांना balance होता है. Second, the mg sin theta, which is the only unbalanced force which acts on the sphere in a displaced position. So due to this force, this force tried to bring that bob towards the mean position, towards the equilibrium position. So this mg sin theta acts as a restoring force which try to restore its mean position. So restoring force F is equal to minus of mg sin theta, equation number 1. Restoring force minus mg sin theta. आता याच्यामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह साइन दिली, डायरेक्शन ऑफ द फोर्स, रिस्टोरिंग फोर्स and direction of angular displacement are opposite, है ना, डायरेक्शन दोघांची कशी अपोजिट. इक्वेशन नंबर 1 समजताय. त्यानंतर हियर थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा कसा आहे, व्हेरी स्मॉल आहे. कंडिशन की याच्यामध्ये आपण थीटा जो देतोय आपण, थीटा कसा आहे, अगदी छोटा आहे. हा थीटा कसा आहे, हा थीटा कसा आहे, अगदी छोटा आहे याच्या तुलनेत, है ना, याच्या तुलनेत थीटा कसा आहे, छोटा आहे. सो theta is very small, so sin theta is nearly equal to theta in radian. ठीक आहे, तुम्ही लॉग टेबल मधून ते पाहू शकता. sin theta is nearly equal to theta when theta is very very small. theta कशामध्ये पाहिजे, पण हा रॅडियन मध्ये. तर sin theta ची किंमत आणि theta ची रॅडियन मध्ये किमती कशा असतात, सेम. पुढे पहा, या ठिकाणी put this sin theta, theta is very small, so put the sin theta is equal to theta. So we get in the next sin theta, yes, that restoring force becomes F is equal to minus mg into theta. Okay, but in this case let the AB is the linear displacement of that sphere. AB is the linear displacement, that is x. हा किती आहे, x गृहीत धरूयात आपण. Then from the angle is the arc upon radius. Angle is the length of arc, that is x, upon radius, that is the length of the simple pendulum L. So theta is equal to x upon L. Put this value of theta in the above expression of the restoring force. We get restoring force is equal to minus mg into x upon L. Equation number 2. Restoring force is equal to minus mg x upon L. Okay. आता याच्यामध्ये x अपॉन L कसं येतं, थीटा आधी आपण साइन केलं, थीटा केला, त्यानंतर वर्तुळ पाकळीचा आपण फॉर्म्युला वापरला. ठीक आहे, दॅट इज आर्क इज इक्वल टू लेंथ, सॉरी, अँगल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस x अपॉन L. सो F is equal to minus mg x upon L. Okay, in this case from this expression you can say that the bob which has a very small amplitude perform linear simple harmonic motion because F, m, g, L are constant. F is directly proportional to x. Negatives indicate that force and displacement are opposite. Hence, the bob perform linear simple harmonic motion. Bob perform linear simple harmonic motion. हे इथेच सांगता येतं आपल्याला. जर प्रश्न तसा विचारला तर show that the simple pendulum perform the linear simple harmonic motion. तर त्याचं उत्तर इथेच सांगतो. पण आपल्याला काय विचारलं, पिरियड विचारलं. पिरियड काढण्यासाठी काय करायचं आहे, फोर्स वरून ॲक्सेलरेशन काढायचं आहे. फोर्स इज नथिंग बट द मास इंटू ॲक्सेलरेशन बिकॉज m इज मास ऑफ द स्फेअर विच इज इक्वल टू मायनस इंटू mg इंटू x अपॉन L. हियर mm cancel, so acceleration is equal to minus g x upon L. So from this acceleration upon displacement becomes minus g upon L. So the magnitude of acceleration, magnitude of acceleration for displacement, that is a upon x is the g upon L. Equation number 3.
Magnitude of acceleration per displacement is the g upon L in the next line. Okay. We know the period for the linear simple harmonic motion. Period is the t is the इथं आपण t डॅश म्हणलं टेन्शनला आणि पिरियडला काय म्हणतोय आपण t हा फरक लक्षात ठेवायचा. t इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट magnitude of acceleration per unit displacement so the t becomes 2 pi upon under root what is the magnitude of acceleration per displacement from equation number 3 it is g upon L so this becomes t is equal to 2 pi हा वरती येऊन जाईल याचा अर्थ अंडर रूट L अपॉन G याला बॉक्स करूयात आपण याला इक्वेशन नंबर देऊयात आपण किती आहे 4 दिस एक्सप्रेशन गिव्स द पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम ओके इन दिस वे वी गेट द फॉर्म्युला फॉर द पीरियड ऑफ द सिंपल पेंडुलम दैट इज t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G कोनिकल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे का ठीक आहे एल कॉस थीटा अपॉन जी गोल गोल फिरतो है ना त्या गोल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन एक फेरी पूर्ण करण्याकरता किती वेळ लागतो तर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी हा फरक आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही एच अपॉन जी असं पण ठेवू शकता पण ते कुठं कॉनिकल पेंडुलममध्ये इथे किती येतं टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी ओके देन नेक्स्ट देर आर सम अजम्पशन्स व्हाईल ड्रायव्हिंग द पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम याच्यामध्ये काय अजम्पशन्स कन्सिडर केलेत तर 2-3 अजम्पशन्स कन्सिडर केले त्यामध्ये पहिलं अजम्पशन्स पहा कसा आहे हा जो एम्प्लिट्यूड आहे तो एम्प्लिट्यूड कसा गृहीत धरतोय आपण व्हेरी स्मॉल एम्प्लिट्यूड फर्स्ट अजम्पशन की ज्याच्या आधारावरती आपण पिरियडचा फॉर्म्युला काढतोय आपण की ज्याच्या आधारावरती साइन थीटा बरोबर थीटा करतोय आपण है ना म्हणजे त्याचे अजम्पशन्स कुठले आहेत तर ते अजम्पशन्स फर्स्ट अजम्पशन्स की एम्प्लिट्यूड कसं ठेवतोय आपण स्मॉल एम्प्लिट्यूड कसा आहे स्मॉल त्यानंतर सेकंड अजम्पशन्स याची लेंथ कशी आहे लॉन्ग लेंथ ऑफ द स्ट्रिंग कशी आहे लॉन्ग आणि थर्ड त्याचा प्लेन जो आहे तो कसा आहे प्लेन ऑफ मोशन व्हर्टिकल ना सिंगल प्लेन व्हर्टिकल प्लेन मध्ये तो काय होतोय एकाच प्लेन मध्ये सिंगल व्हर्टिकल प्लेन मध्ये काय होतोय तो स्पेअर जो आहे तो काय होतोय असा ऑसिलेट होत जातोय त्याच्यामध्ये 3 अजम्पशन वर्ण आपण या ठिकाणी हा पिरियडचा फॉर्म्युला काढला की जो कसा आहे एम्प्लिट्यूड शुड बी स्मॉल सो दॅट साइन थीटा वी कॅन पुट द साइन थीटा इज इक्वल टू थीटा द लेंथ शुड बी लॉन्ग लेंथ कशी ठेवतोय आपण लांब ठेवतोय तेव्हाच आपल्याला पिरियड जो एम्प्लिट्यूड कसा भेटेल लहान भेटेल आणि त्याचा प्लेन कसा पाहिजे एक जर तो प्लेन असा इकडे गेला मध्येच इकडे गेला तर चालेल का नाही चालणार मोशन वेगळीच तयार होऊ शकते ओके it moves in a single vertical plane okay these are the 3 assumptions from which we can derive the formula for the period of the simple pendulum okay then next there are laws of the simple pendulum okay there are 4 laws of the simple pendulum we can ask separately state the laws of simple pendulum असा तो प्रश्न विचारू शकता स्टेट द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम लॉज ऑफ सिंपल पेंडुलम फर्स्ट लॉ दैट इज ए वी नो द पीरियड ऑफ द सिंपल पेंडुलम t इज इक्वल टू 2 पाई अंडर रूट L अपॉन G द पीरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वायर रूट ऑफ द लेंथ ऑफ द स्ट्रिंग as we increase the length the period get increased as we decrease the length period decreased it means t the relation it gives the relation between the L and t whereas the period of the simple pendulum is directly proportional to the square root of the length of the simple pendulum when acceleration due to gravity is constant okay b second the period of simple pendulum is inversely proportional to the square root of acceleration due to gravity ठीक आहे इथं प्रयोग केला पृथ्वीवरती पिरियड आला 2 सेकंद ठीक आहे तोच प्रयोग आपण कुठे केला चंद्रावरती केला पिरियड किती होईल
2 सेकंदपेक्षा मोठा असेल, 2 सेकंदपेक्षा लहान असेल, तोच असेल का चेंज होणारच नाही किंवा काही सांगता येत नाही. ठीक आहे, उत्तर काय असलं पाहिजे, जी कमी होतो ना चंद्रावरती जी काय होतो कमी होतो, याचा अर्थ टी काय होईल, वाढेल. याचा अर्थ नक्कीच पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम ऑन द मून शुड बी ग्रेटर दॅन 2 सेकंद. ओके, इथं लेंथ वाढली की हे वाढतं हे ना. पेंडुलम ऑफ अ क्लॉक, उन्हाळ्यामध्ये इन समर द लेंथ ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक और the clock which is regulated by such a pendulum, if in a summer the length of that pendulum of clock get increased by some percentage, ठीक है, or by some fraction of the change, there is increase in the length of the pendulum, then the period of the, if the L increases, T increases, it takes more time to complete one oscillation. It means it lags behind as compared to the other watches. Okay, then next. This is second law. It gives the relation between the T and G. Then third, C. The period of the simple pendulum does not depend on मास ऑफ द स्पेअर. याच्यामध्ये एम कुठे येते का नाही, म्हणजे तुम्ही स्पेअर असा लावला काय आणि हेवी लावला काय, त्याला एक फेरी पूर्ण करायला काय सारखाच वेळ लागणार आहे, फक्त कसा पाहिजे पण तो हेवी पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी समजा मी इथं एक प्लास्टिकचा बॉल घेतला आणि एक मार्बल घेतली, चालेल का, नाही चालणार. कारण डेफिनेशन कशी आहे, हेवी स्पेअर, डेफिनेशनमध्येच हेवी स्पेअर आहे. म्हणजे स्पेअर कसंही असला तरी तो कसा पाहिजे, डेन्स पाहिजे, हेवी पाहिजे, तरच त्याला आपल्याला सिम्पल पेंडुलम म्हणता येतं. अगदीच प्लास्टिकचा बॉल घेतला, स्पेअर घेतला, हॅलो स्पेअर घेतला, चालणार नाही. ओके, तो कसा पाहिजे, हेवीच पाहिजे. बट इट डज नॉट डिपेंड्स अपॉन, 2 हेवी स्पेअरचं कंपॅरिझन केलं लेंथ कॉन्स्टंट ठेवून, तर पिरियड कसा येईल, सेमच येऊन जाईल, पिरियड बदलणार नाही. याचा अर्थ पहा, हा स्पेअर आहे, या ठिकाणी मोठा स्पेअर जोडला हेवी याच्यापेक्षा, आणि मग त्याचा पिरियड मोजला, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ मोजला, तर पिरियड तो कसा येईल, सेम. इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास. थर्ड लॉ, द टी डज नॉट डिपेंड ऑन amplitude of SHL. ओके, म्हणजे या ठिकाणी हा प्रयोग बघत आपण, ठीक आहे, ॲम्प्लिट्यूडवरती अवलंबून नाही आहे. कसं, आता मी याला इकडे ओढलं आणि सोडून दिलं. ओके, आत्ता ॲम्प्लिट्यूड किती आहे, इथून इथपर्यंत ॲम्प्लिट्यूड, एवढी ॲम्प्लिट्यूड आहे. आता पिरियड किती आहे, समजा 2 सेकंद आहे. किती वेळ लागतो, 2 सेकंद. काही वेळानंतर ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाईल, ॲम्प्लिट्यूड काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. काही वेळानंतर ड्यू टू द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ॲम्प्लिट्यूड कमी झाल्यामुळे त्याचा पिरियड कमी होईल का, नाही. पण ज्यावेळेस त्याचा ॲम्प्लिट्यूड मोठा असतो त्यावेळेस स्पीड कसा आहे, जास्त. ज्यावेळेस त्याचा या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड कमी आहे त्यावेळेस स्पीड कसा होतो, कमी होतो. याचा अर्थ अगेन द पिरियड्स बिकम द सेम. म्हणजे ॲम्प्लिट्यूड एवढा आहे म्हणून वेळ जास्त लागतोय, ॲम्प्लिट्यूड एवढा आहे म्हणून कमी असं होत नाही. बिकॉज या एक्सप्रेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड कुठं आहे का, नाही. इथं कुठं ॲम्प्लिट्यूड आहे का, नाही. सो दीज आर द 4 लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. ठीक आहे, द टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द square root of the length of the simple pendulum. The period of the simple pendulum is inversely proportional to the square root of the acceleration due to gravity. And the third one is the period of the simple pendulum does not depends upon the mass of the sphere. And the period of the simple pendulum does not depends upon the amplitude of acceleration of that simple pendulum. असे 4 जे laws आहेत, these are the laws of the simple pendulum. These are very simple because it is a simple pendulum. These laws, these derivations are very simple because the name of the article is simple pendulum. Okay, the next. What is second pendulum? Seconds pendulum. Seconds pendulum. A pendulum whose period is 2 seconds.
किती सोपं आहे का? ठीक आहे, परीक्षेत तुम्हाला असं विचार डिफाईन सेकंड पेंडुलम. ठीक आहे, बघूयात विचारतील तरी. अ पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड कॉल्ड सेकंड पेंडुलम. ज्या पेंडुलमचा पिरियड एक फेरी पूर्ण करता लागणारा वेळ 2 सेकंद एवढा असतो त्याला काय म्हणतो आपण? सेकंड पेंडुलम. इफ आय पुट दॅट व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू 2 सेकंड, देन टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. सो पुट द व्हॅल्यू ऑफ टी इज इक्वल टू 2. So 2 is equal to 2 pi under root L upon G. 2 get cancels with each other and square root both the sides, so it becomes 1 upon pi square. इकडे घेतलं आपण is equal to L upon G. So therefore L is equal to, आता इथं सफिक्स देतो yes, Ls is equal to G upon pi square. G upon pi square. Ls is equal to G upon pi square. What is L? S stands for second pendulum. G is acceleration to gravity, which is 9.8, and pi square, it is 3.14 bracket square, it is again 9.87. 9.8 upon 9.87, it is nearly equal to 1 meter. म्हणजे तुम्ही जर या पेंडुलमचा याची जर लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम जर 1 मीटरच्या आसपास जर ठेवली तर त्याला एक फेरी पूर्ण करण्याकरता किती वेळ लागेल? 2 सेकंद एवढा वेळ लागेल. याचा उपयोग काय आहे? ठीक आहे, याचा उपयोग असा आहे की याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू काढता येते आपल्याला. समजा Ls ठेवला आपण, फिक्स ठेवला, पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, पिरियड किती ठेवला आपण? 2 सेकंद. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं आपल्याला Ls माहिती आहे, त्याच्यावरून आपण या ठिकाणी Ls काढला तर त्या ठिकाणी आपल्या त्या प्लेसचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावरून काढता येऊ शकतं. If we know the Ls and pi square, we can get the acceleration due to gravity at that place. Okay. तर अशा या ठिकाणी आपण जो भाग आत्तापर्यंत जो पाहिला आज तो परत एकदा सांगतो मी आणि थांबतो. पहा, सुरुवातीला काय पाहिलं आपण? आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन कशी करतो आपण? अ हेवी पार्टिकल किंवा हेवी पॉइंट मास सस्पेंडेड बाय मासलेस, त्यानंतर इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्सिबल स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट कॉल्ड आयडियल सिंपल पेंडुलम. बट इट कॅनॉट बी रिअलाइज्ड इन प्रॅक्टिस बिकॉज द massless string and point a heavy particle is not possible. So we use the practical simple pendulum. What is practical simple pendulum? A practical simple pendulum is in which the heavy sphere suspended by light, inextensible, flexible string from the rigid support. So how we can get the period of the simple pendulum? By using the assumptions. amplitude कसा पाहिजे? छोटा. लेंथ कशी पाहिजे? मोठी. प्लेन कसा पाहिजे? एकच व्हर्टिकल प्लेन पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये मग सुरुवात करतो आपण. कशी सुरुवात करतो आपण? लेट अस कन्सिडर अ हेवी स्पियर ऑफ मास m of radius r suspended by the string of length l from the rigid support at O. Then the length of the simple pendulum, that is capital L, is equal to small l plus r. Then when we displaced that sphere from its mean position least, then it will oscillate about its mean position. When it is at displaced position P, there are two forces act on the sphere. There is tension along the string mg, which is vertically in down direction. Mg result two component, mg cos theta balances the tension T dash, and mg sin theta provide, or it acts as a restoring force. So force is equal to minus mg sin theta. But here theta is very small, so sin theta is equal to theta in radian. So force, restoring force becomes minus mg theta. But from the, if the linear displacement is x, then theta is x upon L. By putting the value of that theta, that is x upon L, we get the minus of mg x upon L. So from this we can say that the bob perform linear simple harmonic motion. Then from which we get the acceleration. So acceleration is equal to minus g times x upon L. So we can get the magnitude of acceleration per displacement, that is g upon L. So period is a 2 pi upon under root acceleration per displacement, that is g upon L. So finally we get t is equal to under root L upon g. ओके, अशा या ठिकाणी हा आपल्याला फॉर्म्युला भेटतो. त्याच्यावर मग आपण त्याचे लॉज, 4 लॉज पाहिले आपण, आणि सेकंड पेंडुलम पाहिला आपण. सेकंड पेंडुलमची लेंथचा फॉर्म्युला पाहिला आपण. ओके, तर या ठिकाणी आज जो भाग झालेला आहे तो वाचून काढायचा आहे तुम्हाला.
ठीक आहे, थांबूया तिथेच आपण.